आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की मंत्रोच्चार केला पाहिजे, एखाद्या मंत्राचा जप केला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. परंतु या सर्व गोष्टींचा आपल्या स्वतःसाठी काय फायदा आहे, तर हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ऋषी मुनी संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यावर फार मोठे उपकार केलेले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनी तरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारीरिक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या गोष्टी ध्वनी तरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र. स्तोत्र पठणाचं वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण अक्षरांच्या सहाय्याने माणसाच्या शरीरातील निरनिराळी चक्र जागृत होतात. त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात. आपलं संस्कृत वाङ्मय अतिशय समृद्ध आहे. सर्व भाषांचा उगम संस्कृत भाषेतूनच झाला असा या भाषेचा लौकिकही आहे. या संस्कृत भाषेला गीर्वाण भाषा म्हणजे देवांची भाषा असंही मानलं जातं. संस्कृत साहित्यात स्तोत्र वाङ्मयाचे एक विशेष स्थान आहे. या साऱ्या वाङ्मयात प्रामुख्याने देवदेवतांची स्तुती केलेली आढळते. उदाहरणार्थ रामरक्षा स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र, श्री गणपती अथर्वशीर्ष आदी स्तोत्रांची नावं घेता येतील. आजही ही स्तोत्र अनेकांच्या पठणात असलेली आपण पाहतो. केवळ काव्य म्हणून वाचणाऱ्या रसिक वाचकांना ती आनंद देतातच, पण देवदेवतांवर श्रद्धा बाळगणाऱ्या श्रद्धावंतांनाही अशा स्तोत्रांचा लौकिक व पारमार्थिक अर्थाने लाभ होतो. त्याचबरोबर आपले उच्चारही सुस्पष्ट होतात. पूर्वी सकाळ संध्याकाळ घरोघरी स्तोत्र म्हणली जात होती. आज तो काळ मागे पडला आहे. स्तोत्र पठणाचं महत्त्व कमी झालं असलं तरी या स्तोत्रांची मानवी जीवनात एक अलौकिक स्थान मिळवलं आहे. स्तोत्र पठणाचा विशेष काही उपयोग होत नाही असं म्हणणारे अनेक जण आहेत, परंतु स्तोत्र पठणाचा उद्देश व त्यामागच्या शास्त्रीय बैठकीचं महत्त्व कळल्यास मनामध्ये कोणताही प्रत्यवाय राहणार नाही. कोणत्याही गोष्टीची अनुभूती ती गोष्ट प्रत्यक्ष कृतीत आणल्यानंतर येते असा नियमच आहे. लग्न, मुंज अशा काही प्रसंगी आता शांतीपाठ करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. सत्यनारायणाच्या सारख्या पूजा प्रसंगी मंत्र जागर करण्याचा प्रघात हळूहळू नामशेष होत चालला आहे. रुद्राची आवर्तने करण्याची किंवा दक्षिणा घेऊन ब्राह्मणाकडून लघुरुद्र करण्याची रीत बंद पडत चालली आहे. हे शांतीपाठ किंवा मंत्रपठण हा केवळ भाबडेपणाचा भाग नसून याविषयी परदेशातून सूचित करणारे प्रयोग सिद्ध होत आहेत. त्या प्रयोगांवरून हे सर्व सांस्कृतिक आचार, विचार, व्रत वैकल्यांच्या मागे निश्चित वैज्ञानिक बैठक आहे असं ध्यानी येईल. डॉक्टर दोदो आर्दो या एका फ्रेंच डॉक्टरने मानसिक शक्ती मापनाचं एक प्रभावी यंत्र शोधून काढलं. ज्याची मानसिक शक्ती मोजायची असेल त्याला 2 ते 4 फूट अंतरावर उभं करून त्या यंत्राकडच्या काट्याकडे बघायला सांगण्यात येतं. त्याची दृष्टी स्थिर झाली की यंत्रावरचा काटा गोल फिरू लागतो आणि कोणत्याही डिग्रीवर स्थिर होतो. प्रत्येकाच्या डोळ्यातून विद्युत लहरी बाहेर पडत असतात आणि म्हणून तो काटा फिरतो असं त्याचं संशोधन आहे. नेमक्या याच तत्वावर स्तोत्र पठणाचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो. ज्याप्रमाणे मनामध्ये विचार येतात त्याप्रमाणे विद्युत शक्ती निर्माण होऊन स्तोत्रामधले शब्दसुद्धा विचाराने भरलेले असल्यामुळे स्तोत्र म्हणणाऱ्याच्या मनावर त्या शब्दसमूहांचा खूप चांगला परिणाम घडतो. स्तोत्राच्या आवर्तनातूनच आपल्याला अलौकिक, अद्भुत व गूढ अनुभूती येतात हेच स्तोत्र पठणाचं खरं रहस्य आहे. या विधानाच्या पुष्ट्यर्थ रामरक्षा स्तोत्राचं उदाहरण देता येईल. मंत्रशास्त्राच्या दृष्टीने राम या शब्दाला विशेष महत्त्व आहे. रकाराला मंत्रशास्त्रात अग्निबीज मानतात. रकाराच्या उच्चाराने आपल्या शरीरातील विद्युत शक्ती जास्त प्रमाणात सुरू होते व त्यामुळे आपल्या शरीरात विद्युत प्रवाह सुरू होतो. रकाराची शक्ती अतिशय वेगवान असते. हा प्रयोग कुणीही करून पाहण्यासारखा आहे. आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे की सकाळी अंथरुणातून बाहेर यायच्या आधी कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूल्ये तु गोविंदम, प्रभाते करदर्शनम हा श्लोक म्हणून दोन्ही हात चेहऱ्यावरून फिरवून खाली बेंबीपर्यंत फिरवावेत असं 3 वेळा करावं. चेहऱ्यावरून हात फिरवताना थोडासा दाब द्यावा. ॲक्युप्रेशर विदाऊट निडल्स ह्या अमेरिकन पुस्तकातल्या ॲक्युप्रेशर ब्रेकफास्ट या प्रकरणात चेहऱ्यावरचे 25 ते 30 पॉईंट्स दिले आहेत. हे पॉईंट्स लक्षात ठेवून दाबण्यापेक्षा चेहऱ्यावरून हात फिरवल्याने त्याचा फायदा होतो. डोळ्यावरची झापड लगेच जाते आणि आपण एकदम फ्रेश होतो. श्लोक म्हटल्याने सकाळी उठल्यावर देवाचं स्मरण होतं.
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे की 12 खाडी म्हटली की त्यात सर्व मंत्र येऊन गेले. स्तोत्र पठणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण अक्षरांच्या सहाय्याने माणसाच्या शरीरातील निरनिराळी चक्र जागृत होतात. त्यामुळे शरीरातील सुप्त शक्ती जागृत होतात. सामान्यतः माणूस त्याच्या एकूण शक्तीच्या 10% शक्ती वापरत असतो. 90% शक्ती शक्यतो सुप्तावस्थेतच असते. ती शक्ती स्तोत्रपठणाने जागृत करता येते, पण त्यासाठी पद्मासनात बसून एकाच वेळी एकाच ठिकाणी आणि योग्य उच्चारात स्तोत्रपठण केले पाहिजे. स्तोत्रपठणाचा ज्यांना खरोखर अनुभव घ्यायचा आहे त्यांना ही सर्व पथ्य काटेकोरपणे पाळावीच लागतात. अन्यथा शास्त्रोक्त पद्धतीने स्तोत्राचं पठण केलं नाही तर मग त्याची प्रचिती कशी येणार? आपल्या तोंडात टाळूवर 84 रेखावृत्तीचे बिंदू असतात. पूर्वी श्रेष्ठता प्राप्त झालेल्या काही व्यक्ती प्रदीर्घ तपस्येमध्ये मग्न झाल्या. त्या लोकांनी कालांतराने काही ध्वनी निर्माण करण्यास सुरुवात केली व असं करत असताना त्यांची जीभ टाळूवर असलेल्या रेखावृत्ताच्या बिंदूमधून मधल्या विशिष्ट स्थानी टेकवली व त्यामधून विशिष्ट नाद निर्मिती झाली. आपण बोललेल्या प्रत्येक शब्दाच्या किंवा मंत्राच्या उच्चारामुळे मंत्रातल्या प्रत्येक शब्दाचा आघात शरीराच्या कोणत्याही भागावर होत असतो. योग्य प्रकारचे आघात झाले तर शरीरातील हायपोथॅलेमस, थॅलेमस अथवा पिट्युटरी ग्रंथीवर परिणाम होऊन अत्यानंदाच्या मनस्थितीत आपण येतो. ज्या वास्तूमध्ये नेहमी अभद्र बोलणं, वरच्या पट्टीत किंचाळून बोलणं, नकारात्मक बोलणं होत असेल अशामध्ये तुम्ही प्रवेश केल्यावर तिथलं वातावरण मनावर भार निर्माण करणारं व नैराश्यपूर्ण वाटेल. पण त्याऐवजी जिथे गाण्यांचे सूर, स्तोत्रपठण, वैचारिक पातळीची चांगली देवाणघेवाण, मंत्रोच्चार होत असतील, मनाला उल्हासित करणारं संभाषण चालू असेल त्या वास्तूत उत्साहपूर्ण, तणावरहित व मनमोकळं, प्रसन्न वाटेल. तुम्हाला येणारा अनुभव, निर्माण होणाऱ्या भावना यांचा नादशास्त्राशी खूप जवळचा संबंध आहे. आपल्याला भावना उल्हासित होतील, नैराश्यातून आनंदाकडे नेतील असे शब्द निवडून प्रत्येक मंत्र, श्लोक, स्तोत्र रचले होते. आपण म्हटलं तर मेंदूच्या काही भागांना उत्तेजन मिळाल्याने मेंदूचं रासायनिक संतुलन बदलतं. ही बदललेली मेंदूची रासायनिक स्थिती आपल्या मनाला अधिक सुखावह, तणावमुक्त, उदार बनवते. मनाचा मोठेपणा वाढवून परिस्थितीबाबत अधिक उदार दृष्टिकोन निर्माण करते. आज आपण कठीण काळातून जात आहोत. सर्व भौतिक सुख हात जोडून आपल्या समोर उभे आहेत. तरीही सध्याचं जीवन अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे. नित्य नवीन संकट त्यात भर घालत आहेत आणि आपलं जीवन तणावपूर्वक बनलं आहे. विज्ञानामुळे मानवाची पावलं चंद्रावर पोचली असली तरी त्याच्या मनाला अजूनही शांती लाभलेली नाही. शांती, समाधान, उत्कर्ष, उन्नतीसाठी कशाची गरज असते तर ती मानसिक समाधानाची. यासाठी रोज 15 ते 20 मिनिट एकाग्र चित्ताने स्तोत्रपठण केलं तर निश्चितच मानसिक समाधान मिळेल व चांगले आरोग्यही प्राप्त होईल. रामकृष्ण हरी.